मैत्रिणीनं तुम्हाला तर माहिती आहे मी सकाळच्या ट्रेननं चाललेले आहे आता UPला अयोध्या दर्शन वगैरे सगळं करायला. आता हे छोटं मोठं सामान ठेवायला मला छोटेसे असे पाऊच पाहिजे होते म्हणून मी मेशोवरून 130 रुपयेचं हे ना 3 मागवले होते. म्हणजे एकाच सेटमध्ये 3 आलेले होते. त्याच्यामध्ये मेकअपचं सामान, माझं पर्सनल सामान, अजून छोटं मोठं चार्जर वगैरे ठेवायला. हे असं काहीतरी लय भारी व्हरायटी आलेली होती पण जरा जपून वापरावी लागेल एवढं मात्र खरं. ही चप्पल ही घेतली. हे तीन आहेत मेशोवरचे 130 रुपये. उद्या सकाळी जायचे 5 वाजता. आज दुपारचे 3 वाजलेत, 4 वाजायला आलेत. सगळं घरातलं काम आवरले. शेंगदाण्याचं कूट करून ठेवलं. गहू साफ करून ठेवते कारण का कारभारांना जमणार नाही. दळण वगैरे सगळं करून ठेवते. चला वरच्या रूममध्ये जाऊया. हा आमचा खालचा रूम आहे. आता वरच्या रूममध्ये जाऊया. आणि शिया आणि लवकर दाखव या. हसते कोण असते. नवीन सायकल आणली आमच्या गुला. नवीन सायकल आणली ना बाळे. नवीन सायकल ओ लास्ट ओ डुगू कोण आहे. डुगू हे डुगू कोण आहे. हे आहे का पसारा पडलाय. असा मी पसारा करून ठेवलाय. हे गहू वरची रूम. ही माझी गॅलरी. इकडं अशी गॅलरी आहे. झाडाच्या कुंड्या पुढे ठेवलेत. गहू साफ करूया. थांबा चाळून बिळून घेते. गहू साफ करते का हो. साड्या देऊ का. थांबा 1 मिनिट. 10 दिवसासाठी घरात नसणार आहे म्हणून कारभाऱ्यांची सगळी सोय करून ठेवलेली. दळण करून ठेवलेलं, शेंगदाण्याचं कूट करून ठेवलेलं, राशन भरून ठेवलेलं. म्हणजे त्यांना परत काही त्रास नको म्हणून. माझी सकाळपासूनचा दिवस नुसता धावपळीचा चाललेला होता. आता मी फक्त गहू साफ करायचे राहिलेले. तर ह्या माझ्या समोरच्या मावशी आहेत. कारभाऱ्यांनी नाईट घेतले ना 10 दिवस. म्हणजे मी तिकडे 10 दिवस असणार म्हणून 10 दिवस नाईट घेतले. आणि पण 10 दिवसभर असतील कारभारी दक्षसोबत कारण का दक्षची परीक्षा चालू आहे. आणि 10 दिवस समोरच्या मावशी आहेत ना. म्हणजे माझ्या सासू गावाला शिफ्ट झाल्यानंतर, सासू सासरे मला गावाला शिफ्ट झाले ना त्याच्यानंतर बोलतात ना एकदम मोठं माणूस पाहिजे कोणतरी. काळजीनं कोण विचारणारं. नीलम आलीस का, जेवलीस का, हे पाहिजे का, ते पाहिजे का, ते सगळं विचारतात. ह्या खालच्या दिसते का. हां ह्या घरातल्या मावशी विचारतात सगळं. आता दक्ष पण 8 दिवस आहे ना झोपायला त्या मावशींच्याच घरी असणार आहे. घरच्या जबाबदारीमुळं बायका कधीच घराच्या बाहेर पडू शकत नाही आहे. किंवा माणसांचं जरी झालं तर माणूससुद्धा घरची जबाबदारी, ऑफिसचं काम ह्यामुळे सुद्धा घराच्या बाहेर पडू शकत नाही आहे. पण दोघांनी संसाराचा गाडा दोघांनी एकत्र वडला तर आहे ना घराचा गाडा ओढता जबाबदाऱ्या सांभाळता स्वतःच्या पण इच्छा पूर्ण होतात. त्यामुळे 10 दिवस आमची भेट होणार नाही म्हणून आदल्या दिवशी रात्रीच माझी भाऊजं आणि भाऊ हे दोघेजण मला भेटायसाठी आलेले होते. तिने येताना माझ्यासाठी खाऊ म्हणजे शंकरपाळ्या बांधून आणलेल्या होत्या. थोडीशी भाजी वगैरे आलेली होती. अचानक तिनं मला सरप्राईज दिलं त्यामुळे भारी वाटलं. असं कोणतरी माहेरचं अचानक आलं ना मन एकदम भरून येतं. आणि मी नुकतीच जेवण करायला बसलेली तर ती म्हणलं आलेस तर माझ्या हातात तेवढी मेहंदी काढ. आणि पण मी मेहंदी काढते बघणार कोण. इथनं हलू नकोस. दिसतंय इथनं हलायचं का. शिमूड नाही तुला नाही ते घाबरते अजून सायकलीला. तुला नाही. अर्ध्या तासात आली पण ती. आणि तिनं माझ्या हातावर फटाफट मेहंदी पण काढली. काय आम्ही थोड्या गप्पा पण मारल्या. तोपर्यंत माझा भाऊ लय वैतागलेला होता कारण का थंडी वाजलेली त्याला गाडीवरून येताना. एवढी भीती पण वाटत होती मी उद्या जाणार पण तेवढी एक्साइटमेंट पण होती. एका हातावरच मेहंदी काढून घेतली कारण का दुसऱ्या हातानं मला अजून भांडी वगैरे घासायची होती. शेवटी असतंच ना दुसऱ्यांच्या हाताचं खाऊ वाटतं म्हणून तिला जाताना गरम गरम बटाट्याचं कालवण आणि भाजी दिली. आता ती घरी जाऊन जेवली आणि तिनं तिच्याकडची पण भाजी मला घेऊन आलेली होती. आता ठरलेलं आहे अर्ध्या तासासाठी काय झालं आली म्हणून. पण तरी पण एकमेकीला हळदी कुंकू लावलं. आणि तिने ना अक्षरशः माझ्या हातामध्ये पैसे ठेवले. माहीत नाही किती ठेवले पण मला एवढं रडायला आलं. असं वाटतं माझी मम्मी असती तर तिनं पण मला पैसे दिले असते. आता पासवर्ड सांगणार नाही तिथं दाखवायचा फक्त कार्ड. हे माझ्या बाहेरच्या माणसाकडून खर्चाला आहे बघा का. हे खर्च होणारच नाही ते परत येणार आहेत. खर्च कर
3:30 वाजले, 3:30 सकाळच्या. 3:24. चला तयारीला लागूया, निघायचं आहे 5 वाजता. ह्या लोकांना चपाती करून जाते, पीठ मळते पटकन, 5-6 चपात्या करते, 6-7 2 टायमाच्या चपात्या. डोकं दुखते. तर अशा चपात्या करून झालेल्या आहेत गरमागरम. करून आता पटकन आंघोळ करायची आणि अर्धा तास राहिलं तयार व्हायचं. कारभारी इथं देवपूजा करतात आहे, पसारा अर्धा भरायचा आहे. चला आता पटकन आंघोळ करा. आम्ही आता पोचलोय ठाणा स्टेशन. 1 तास अगोदर आले, ट्रेन यायला अजून 1 तास आहे. आमच्या जायच्या एक्साइटमेंटमध्ये रात्रभर झोप नव्हती. 1-1.5 तास कशी तरी झोप झाली आणि 3 वाजता उठून जेवण वगैरे केलं. कारभाऱ्यांचं माझ्या पिलूचं 2 टायमाचं जेवण वगैरे केलं आणि निघून आले. माझ्यासाठी काहीच करून घेतलं नव्हतं, कारण का माझ्यासोबत ज्या मामी होत्या ना कारभाऱ्यांच्या, त्या बोललेल्या नीलम काही नको घेऊ, मी पण घेते तुझं. थोडं मनावर असं एवढं वजन वाटत होतं ना की पिल्लूला सोडून चालले, पण तेवढीच ते तुझा मी एन्जॉय कर, मी नाही रडणार. तो एवढा शब्द बोलला ना, मला एवढं भारी वाटलं. आम्ही शार्प 5 वाजता ना ठाणा स्टेशनला पोचलेलं होतं. गाडी अर्धा तास लेट होती. ह्या प्लॅटफॉर्मवरनं त्या प्लॅटफॉर्मवरती आम्हाला पळायला लागलं, पण थंडी पण वाजत होती, मजा पण येत होती, भीती पण वाटत होती आणि आमची ट्रेन आली. अयोध्या कारभारी सोडायला अजून बसले. चला आता ट्रेनमध्ये बसूया. बाय बाय. 41 जण होते ह्या ग्रुप टूरमध्ये आणि सगळे ना 45 ते 50 वरच्या वयाचे होते आणि मीच एकटी लहान वयाची होती. त्यामुळे सगळेजण एवढे काळजी घेत होते ना माझी. पण मेन काय झालं, माझी कोणाशी जास्त ओळख नव्हती. मामींचा हा शाळेतला ग्रुप, म्हणजे त्यांच्या जमान्यातल्या ह्या 5-7 मित्र मैत्रिणी, असा त्यांचा 9 जणांचा ग्रुप. बाकीचे सगळे अनोळखीत. हळूहळू थोडी सगळ्यांबरोबर ओळख म्हणजे माझी व्हायला लागलेली. दुपारचं आम्ही जेवण केलं, 2 तास झोप काढली आणि आम्ही UP म्हणजे मध्य प्रदेशमध्ये पोहोचलो. संध्याकाळच्या टायमाला सगळ्यांनी कोणी कळीचा लाडू, कोणी रव्याचा लाडू, असं म्हणजे काही ना काहीतरी बनवून आणलेलं होतं, चिवडा वगैरे. मी फक्त खायचं काम करत होते दिवसभर. खायचं आणि झोपायचं ना, अंगावर घेऊन झोपायचं. असली भारी झोप लागली ना. सगळ्यांबरोबर ओळख झाली. नंतर संध्याकाळी ग्रुप टूरचा म्हणजे जेवढे पण माणसं होते ना, त्यांनी भजन गायलं आणि मी पण त्यांच्या सुराला सूर लावला. म्हणजे पहिल्यांदाच एवढी मजा येते, पण अनोळखी माणसांबरोबर. शिंक्याची याने तोडाली दोरी, शिंक्याची याने तोडाली दोरी, माटदयाचा फुटला, धरा धरा ग धरा ग बाया तोराला तोर घरात माझ्या शिरला, धरा धरा ग बाया तोराला तोर घरात माझ्या शिरला, धरा ग बाया तोराला काल सकाळी नैयरवाळी टपला यो ना गेला, काल सकाळी नैयरवाळी टपला यो ना गेला, घाई घाईनं जात मी होते यमुनेच्या पाण्याला, घाई घाईने जात मी होते यमुनेच्या पाण्याला, हळूच येऊन माझ्या गाड्याला खडा याने मारिला, खडा याने मारिला, धरा धरा ग धरा ग धरा ग बाया तोराला तोर घरात माझ्या शिरला, धरा धरा ग बाया तोराला तोर घरात माझ्या शिरला, शोभून दिसे या कुंजवनात तू पडली गळ्यात, या कुंज
सगळे काका मामा आजी आजोबा काकी अगदी 75 वयापर्यंत आजी आजोबा सुद्धा होते आमच्या ग्रुपमध्ये. आणि ते खोत काका जे मोठ्या सुरात तालानं बोलत होते, एक ढोल वाजवत होते, काय सूर ताल, 2-3 तास अगदी मजेत एवढ्या भारी गेले ना, असं वाटत होतं मी कोणत्या तरी कीर्तनाला उभी आहे. संध्याकाळचे 10 वाजले, आम्ही एकत्र जेवण केलं आणि आता आमची सकाळी ट्रेन आहे ना काहीतरी 8 ते 9 वाजता अयोध्यामध्ये पोचणार होती. तोपर्यंतची आमची करमणूक चाललेली. खेळत होता चेंडू कळी चेंडू उडाला, खेळत होता चेंडू कळी चेंडू उडाला. ट्रेनमध्येच आम्हाला छोटीशी राधिका आणि छोटासा कृष्ण भेटला. म्हणजे माझा हा प्रवास एवढा सुंदर होईल हा मला अगदीच वाटलं नव्हतं. ह्याच्यासाठी मी प्रत्येक गोष्टीला कारभाऱ्यांना धन्यवाद बोलणार आहे की तुम्ही मला एकटीला जाण्यासाठी परमिशन दिली. आणि वाटलं नव्हतं की एवढी भारी ट्रिप सुरू झाली. अजून माझं म्हणजे काहीच नाही, सुरू झाले. बाकीचा व्हिडिओ उद्या तुम्हाला जेवते आणि झोपते.